खवड्या डोंगराची घटना आपण फक्त आयफोनच्या हप्त्यामुळे झालेली घटना म्हणून सांगणार असू तर कदाचित आपण या घटनेचा सगळ्यात महत्वाचा भाग विसरत आहोत. कारण कुणाल कायम म्हणत होता, आता काहीच सॉल्युशन नाही. थांबा, एखाद्या मोबाईलच्या हप्त्यामुळं एखाद्या व्यक्ती इतक्या दिवसापासून काहीच सॉल्युशन नाही असं म्हणत असेल तर प्रश्न फक्त त्या मोबाईलचा आहे का? मंडळी, नक्कीच नाही. त्यामागे अनेक दिवसांचा मानसिक ताण असू शकतो. घरातील कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, आई वडिलांमधील तणाव आणि या सगळ्याचा त्याच्यावर झालेला मानसिक परिणाम. मंडळी, हे सगळ्या गोष्टी पाहताना आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो डोंगरावर गेल्यानंतर त्याने आई वडिलांना फोन केला, लोकेशन पाठवलं आणि त्याने त्यांना बोलावलं. म्हणून या घटनेकडे फक्त एका क्षणाची कृती म्हणून पाहू नका. कदाचित कुणाला आत्महत्या करायचीच नव्हती. कदाचित त्याला आपल्या आई वडिलांना समजायचं होतं, तुम्ही भांडू नका, घरात शांतता ठेवा. पण त्यानं निवडलेला मार्ग चुकीचा आणि तो धोकादायक होता. शेवटी हे खरं ठरलं. आता सोशल मीडियावर माझी एक विनंती आहे, टीआरपी साठी अर्धवट माहिती पसरवू नका. एका कुटुंबाच्या दुःखाला सनसनाटी बातमी बनवू नका. धक्कादायक खुलासा, नवीन ट्विट असं काहीही सांगत फिरू नका. आयफोन मुळे झालं एवढं सांगून ही घटना संपत नाही. खरा प्रश्न आहे, एका मुलाला इतके दिवस आता काही सोल्युशन नाही असं का वाटू लागतं? हा प्रश्न प्रत्येक पालकानं सुद्धा स्वतःला विचारायला हवा. आपल्या घरात आपला मुलगा सतत चिडतोय का? सतत अस्वस्थ आहे का? तो जर काही उपयोग नाही, काही घेणं नाही असं वारंवार बोलतोय का? तर त्याला लेक्चर देऊ नका. त्याच्याजवळ बसा, शांतपणे ऐका आणि गरज वाटली तर तज्ञांची मदत घ्या. कारण कधी कधी मुलाला पैशापेक्षा, वस्तूपेक्षा किंवा उपायापेक्षा फक्त कुणीतरी त्याचं मन समजून घ्यावं एवढंच महत्वाचं असतं. खवड्या डोंगराची घटना टीआरपी साठी नाही, ती आपल्या प्रत्येक घरासाठी एक इशारा आहे. बातमी पसरवण्यापेक्षा त्या बातमीतून काहीतरी शिकवण घ्या आणि ती शिकवण प्रत्येकापर्यंत नक्कीच पसरवा. धन्यवाद.